पणजी मांडवीतले 50 कोटीचे कॅप्टन ऑफ पोर्ट टर्मिनल बिल्डिंगेचे युनियन मिनिस्टर सर्बानंदा सोनोवाल आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी उक्तावण जाले। हे बिल्डिंगेचो फुडें नॅव्हिगेशनल मॉनिटरिंग, रिवर ट्रॅफिक मॅनेजमेंट, मरीन टायम ॲडमिनिस्ट्रेशन आणि कम्युनिकेशन सिस्टमी खातीर वापर करतले अशें मुख्यमंत्र्यान सांगले। उक्तावणा आदींच वादग्रस्त जाल्ले पणजी मांडवीतले कॅप्टन ऑफ पोर्ट्स टर्मिनल बिल्डिंगेचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतान उक्तावण केले। हे इमारतींतल्यान गोंयची मरीटायम हिस्ट्री दाखयतले अशें सीएमान सांगले। इतले दीस एक बांदकाम भर मांडवीतल्या पणजेच्या उदकांत चलता हे गोंयकार पळयताले। थंय नेमकें कितें येता तें कोणाकच खबर नासलें। आज उदकांतले बिल्डिंगेंतल्यान नेमकें कितें करतले तें लोकांक सीएमान सांगलें। फॉर द टुरिझम हाज्या खातीर जो पोर्ट डेव्हलपमेंट सुरू आसा, इन फ्युचर ज्यो टुरिस्टीक पोर्ट बोट्स ज्यो मार्मागो हांगासर येता ताच्या खातीर खासा टर्मिनल जो आमी एमपीचेर डेव्हलप करपाक घेतला। म्हाका दिसता विदिन 6 months विल इनॉग्रेट दॅट ऑल्सो। म्हणजे इट इज वन ऑफ द बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर। हे गोंयच्या टुरिस्ट जे एमपीचेर येता किंवा गोंयांत येता तांकां एक प्रकारचो बरो इन्फ्रास्ट्रक्चर आमी थंयसर अवेलेबल करून दिवपाक शकतले। आणि इन लॉंग रन अशाच पद्धतीचे क्रूज टुरिझम डेव्हलप करपा खातीर, कोस्टल शिपिंग डेव्हलप करपा खातीर, रिवर नॅव्हिगेशन डेव्हलप करपा खातीर, फिशरीज, मरीटायम लॉजिस्टिक, वॉटर स्पोर्ट्स आणि ब्लू इकॉनॉमिक एक्टिविटी ह्यो आनीकूय बी खूप मोठ्या प्रमाणात आमी आनीक डेव्हलप करपाक शकतले। आणि ह्या नवीन बिल्डिंगेचो इन फ्युचर नॅव्हिगेशनल मॉनिटरिंग, रिवर ट्रॅफिक मॅनेजमेंट, मरीटायम ॲडमिनिस्ट्रेशन आणि कम्युनिकेशन सिस्टम हाज्या खातीर ह्या बिल्डिंगेचो खूप मोठ्या प्रमाणात उपयोग व सातत्यात आमी करतले। आणि कॅप्टन ऑफ पोर्ट हे आपल्या परीस हाजो खूप बरो उपयोग अशा पद्धतीतलो पुराय नॅव्हिगेशन सिस्टम डेव्हलप करपा खातीर आमी करतले। हो आमी हांगासर बशिल्लो 450 सिटींग कॅपेसिटी ऑडिटोरियम हॉल। म्हणजे तुम्ही जर पळयशात थोडीशी आत्ता गरमी जाता, बट सांजच्या वेळार जर बसत जाल्यार आमकां एक खूप म्हणजे बरें दिसतलें आणि एकदम म्हणजे रिवरात बोटीर बसलेल्याचो अनुभव येतलो। हातूंतल्यान वेगवेगळ्यो टुरिस्ट एक्टिविटी, कल्चरल इव्हेंट आणि मरीटायम हेरिटेजचे प्रोग्राम, म्हणजे गोंयांत जे लोक येता तांकां जर गोंयची मरीटायम हिस्ट्री आमकां दाखोवपाक जाय आसत जाल्यार आमी ह्या ऑडिटोरियमान ती खूप बऱ्या पद्दतीन दाखोवपाक शकतले। म्हाका दिसता, म्हाका नक्कीच खात्री आसा की अशा पद्धतीचो गोंयांत म्हणजे वर्ल्ड क्लास पब्लीक इन्फ्रास्ट्रक्चर जो आमी रेडी केला, म्हणजे पोर्ट, एअरपोर्ट, रोड आणि रेल हो विदिन अ शॉर्ट स्पॅन, म्हणजे तशा 8 ते 10 वर्सांनी, फाटल्या 50 वर्सांक ज्यो गजाली जावंक नाशिल्ल्यो त्यो ह्या 10 वर्सांक आमी हे करपाक शकले। मजगती पणजेकार अगेन्स्ट कॅसिनोज ह्या एनजीओन 50 कोटी रुपया मोडून उबी केल्ले कॅप्टन ऑफ पोर्ट्स टर्मिनल बिल्डिंगेक विरोध केला। पणजेकार अगेन्स्ट कॅसिनोजचे आंदोलक म्हणटात, लोकांचे कल्याण करचे बदला सरकार ऑफ शोर कॅसिनोंचेर पयसो मोडटा। एनजीटीन ही बिल्डिंग फकत प्रशासकीय कामा खातीरच राखून दवरल्या। आंदोलक म्हणटात, हे इमारतीचो उपयोग कॅसिनो खातीर करतात अशें कळ्ळें जाल्यार रोखडेच कोर्टात वयतले। आयकात आंदोलकांक। नमस्कार सगळ्यांक, तुमकां येवकार, वेलकम। आमी आसा कॅप्टन ऑफ पोर्ट्स टर्मिनल बिल्डिंग, एटलिस्ट नाव कॅप्टन ऑफ पोर्ट्स दिल्लें आसा। तुमी जाणा की ह्या बिल्डिंगेच्या अगेन्स्ट हांवें आनी डॉक्टर जो, जे आज आमचे बरोबर ना, ही हॅज पास्ड अवे इन 2022, दोगांयनी आमी लिगल एक्शन घेतिल्लें ह्या बिल्डिंगेचेर टू स्टॉप दीस बिल्डिंग फॉर मेनी रिजन्स। एक रिजन म्हळ्यार ही बिल्डिंग जी आसा ती उदकान आसा। बिल्डिंग नॉर्मली जमनीर बांदप आसता, पूण ही गोंयान म्हाका दिसता पयलीच बिल्डिंग आसा जी डायरेक्टली उदकान बांदिल्ली आसा। इट इज डिजायन्ड टू बी अ शिप फ्लोटिंग इन वॉटर। हाज्या मागीर तुमी मातशे थंय लागीं शॉट्स घेयात, ह्या बिल्डिंगेच्या भोंवतणी तुमकां उदक दिसतलें, मांडवी नदीचें उदक दिसतलें। सो दॅट वॉज वन रिजन वाय वी हॅड ओपोज दीस बिल्डिंग, that it is environmentally unsustainable. It is a wrong in its concept only की तू दर्यान बिल्डिंग घालता म्हणून। दुसरें म्हळ्यार आर मेन ऑपोजिशन ऑल्सो, ही जी बिल्डिंग आसा हाजेर नाव कॅप्टन ऑफ पोर्ट्स बरयल्लें आसत, पूण वी आर 100% शुअर दॅट दीस बिल्डिंग इज मेड फॉर द बेनिफीट अँड फॉर द यूज अँड अब्यूज बाय कॅसिनोज। कित्याक तुमी जाणा, वो सबन स्ट्रेच जो आसा इट इज कंप्लिटली टेकन ओवर बाय कसिनोज
आणि दुसरें म्हळ्यार ही जी कॅप्टन ऑफ पोर्ट्साची एडमिनिस्ट्रेटीव ऑफिस बिल्डिंग जावपाची आशिल्ली तातूंत असले फिचर्स आसा तुमी सामके अजाप जातले. रेस्टॉरंट आसा, VIP रूम आसा, 400 लोकांचो एम्फी थिएटर आसा एज पर द डिझायन. आमी भितर वचून पळोवंक ना, पूण तुमी वचून पळोवचें कितें आसा आनी कितें ना तें. पूण ऑल द थिंग्स आर फॉर रिक्रिएशनल पर्पजीस अँड वी आर कन्विन्स्ड दॅट इट इज ऑल फॉर कॅसिनो क्लायंट्स. ऑलरेडी तुमकां दिसतलें हांगा एक कॅसिनोचे बांदप ऑलरेडी रेडी जाल्लें आसा. सो सांगपाक म्हळ्यार कितें आसा की वी हॅड गॉन टू द NGT ऑन दीस मॅटर आनी तेन्ना खुबशी इलिगॅलिटीज आमी पॉयंट आउट केल्ली. द वर्क ऑफ दीस बिल्डिंग हॅड बीन स्टॉप्ड बाय द NGT फॉर सम टायम टू क्युअर दोज इलिगॅलिटीज अँड टू डू द रिपोर्ट्स दॅट आर रिक्वायर्ड. पूण ऑर्डर दितना NGTन क्लियरली सांगिल्लें की the captain of ports has stated that this building is for their administrative purposes only and not for casinos. So as a building of public importance म्हणजे सरकारी कर्मचाऱ्या खातीर ही जी बिल्डिंग आसा ताज्या खातीर ही फुडें वचची म्हणून NGTन परवानगी दिल्ली. So today we are here to warn the government, do not forget on what basis this building was allowed to proceed. ही बिल्डिंग तुम्ही कॅसिनो ॲक्टिविटी खातीर दिवपाचें चिंतू सुद्दां नाका. द डे वी फायंड दॅट इनसायड द बिल्डिंग देर आर सम कॅसिनो रिलेटेड ॲक्टिविटीज गोईंग. हांव म्हणना की हांगा तुमी कॅसिनो चलयतले, पूण इवन बोर्डिंग फ्रॉम हियर अँड डुईंग एनी ॲक्टिविटी रिलेटेड टू कॅसिनोज वी वील नॉट अलाव इट. जर सरकारान ही मस्ती केली जाल्यार वी वील गो बॅक टू कोर्ट अँड शट दिस बिल्डिंग डावन. सॉरी, हांव तेच म्हणटा, लोडिंग खंयच्यान करपाचें आसा तें कॅसिनोन should do it as per what is practical and what is legal. Can government of Goa using taxpayers money build a building for casinos to board? खंयच्या प्रायवेट धंद्याक सरकार आपलो लोकांचो पयसो वेस्ट करून इन्फ्रास्ट्रक्चर बांदता? Which private enterprise, which Goan entrepreneur, which Goan businessman does the government of Goa spend taxpayers money to build infrastructure? So hanga jar build already loading चालू आसा then it is illegal and we will definitely take it up. Doria ha to tuja samko masterpiece of the city. That is your main natural what you would call it thing of beauty. It should be made into a beautiful walking promenade, but we seem to be the only city which seems to want to build in the river and close the river. Now what madness has come on our whatever our government or our administrators to do this, I don't know. So if we do not fight to see that our river is reclaimed or kept open, then I think one day will come when the entire river will be blocked and will be a choked city. You know, from the history of Goa also, old Goa was hit by plagues, it was hit by many things, and one of the main reasons was that there was no circulation of air and other things. So if we block this river, I think we are going to pay a heavy price. So it's time all of us came out to ensure that the river remains open, its natural beauty is enjoyed by all the citizens of Panjim and Goa, and developments like this should definitely not be on the cards.